माझ्या नवीन गाडीचाच काच ढिला झाला, कोणी केला आणि कसा झाला तर चला ब्लॉग सुरुवातीपासून पाहू. तर आज सकाळी मी गेली जलम नाक्यावरती, कारण की मला जायचं होतं राजूला घेऊन मॉलमध्ये. राजूचे पप्पाही सोबत होते. तेवढ्यात काच हलायला लागला. म्हटलं आता हे काय नवीन, आता 2-2 दिवस झाले गाडी घेतली आणि गाडीचा काचही ढिला झाला. मग सगळ्यात पहिले गेलो गॅरेजवर चांगला पहिले काच फिट करून घेतला. त्यानंतर गेलो मॉलमध्ये राजू म्हणे मम्मी मला काहीतरी स्कूलचं कामाचं सामान घ्यायचं आहे. स्कूलचं म्हणता राजूंनी तर खतरनाकच काम केलं, दुसरं सामान घेत बसला. म्हटलं अरे बापरे, आता जर घेऊन नाही दिला आता इथंच रडत बशील आणि ते काही चांगलंही नाही वाटणार. म्हटलं जाऊ दे बाबा, घेऊन घे तू, याच्यानंतर तुला काही आणणार नाही मी. आता पटापट सामान घेऊन घेतला आणि आता आम्ही निघालो ग्लॅमर स्टुडिओला जाण्यासाठी, कारण की आज राजूच्या पप्पाची ऑर्डर होती, एंगेजमेंट शूट होतं हॉटेल तुळजाईमध्ये, आपल्या खामगावला शूट होतं. त्यानंतर मग ते तिथे गेले आणि पटापट त्यांनी त्यांचं काय बॅटरी सगळं चार्जिंगला लावून दिलं, कारण की शूटला जाणं म्हटलं तर सगळं चार्जिंग असलेलं पाहिजेच ना, नाहीतर मग तिथे जाऊन आणखी टाईमपास. मग तुमचंही जर काही वेडिंग शूट असणार तर नक्की कॉन्टॅक्ट करा, काही प्री वेडिंग एंगेजमेंट शूट असणार तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तर शूट वगैरे झालं आणि मग तोपर्यंत म्हटलं चला आता काय करता, तर फोटो व्हिडिओ तोपर्यंत आपण कॉपी वगैरे करून घेऊ. सगळं करून घेतलं ना, आता मी चालली घरी. तर गाईज, तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्ही सगळं काय करता फक्त फॉलोच करत नाही, तर फॉलो करा आणि नक्की सपोर्ट करा. थँक्यू सो मच.